इंदोरच्या टिळकनगरमधली ग्रेटर ब्रिजेश्वरी कॉलनी याच ठिकाणी राहत असलेले व्यावसायिक मनोज पुगलिया 18 मार्चच्या पहाटे 3 ते 4च्या दरम्यान या ठिकाणी लोकांची प्रचंड गर्दी जमली होती। मनोज यांच्या घरातून ओरडल्याचा आवाज ऐकू येत होता। सगळीकडे धुराचे लोट पसरलेले होते। फटाके लावल्यासारखा आवाज येत होता। परिसरातले लोक मनोज यांच्या घराकडे धाव घेत होते। वातावरण प्रचंड गोंधळाचं झालं होतं। कारण होतं मनोज यांच्या घराला लागलेली आग। लोकांनी मनोज यांच्या कुटुंबातल्या लोकांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला। तसंच लागलेल्या आगीची माहिती अग्निशामक दलाला कळवली। अग्निशामक दलाचे जवान आले आणि तब्बल 3 तासांनी आग विझवली, पण तोपर्यंत फार उशीर झाला होता। घराला लागलेल्या आगीत मनोज यांच्या कुटुंबातल्या 8 लोकांचा जागीच मृत्यू झाला होता। जेव्हा आग का लागली हे जाणून घ्यायचा प्रयत्न पोलिसांनी केला, तेव्हा समोर आलं या आगीचं कारण ईव्ही कारमध्ये झालेला स्फोट, ज्यामुळं संपूर्ण घर पेटलं। बरं, फक्त कारच नाही तर इलेक्ट्रिक लॉकर, ज्यामुळं घरातल्यांना बाहेरच पडता आलं नाही। नेमकं हे प्रकरण आहे काय? ईव्ही कारमध्ये स्फोट कसा झाला आणि घरातून लोकांना बाहेर का पडता आलं नाही, सगळा थरार जाणून घेऊयात या व्हिडिओमधून। नमस्कार, मी ओंकार आणि तुम्ही पाहताय बोल व्हिडिओ। इंदोरच्या ग्रेटर ब्रिजेश्वरी कॉलनीमध्ये राहत असलेलं पुगलिया कुटुंब। मनोज पुगलिया मूळचे राजस्थानचे, पण कामानिमित्त ते 30 वर्षांपूर्वी इंदोरला आले। याच एरियामध्ये त्यांचं 3 मजली घर होतं। घरात मनोज पुगलिया, त्यांची बायको सुनीता, त्यांची 3 मुलं सौरभ, सोमिल आणि हर्षित, तर सौरभची बायको सिमरन आणि सोमिल याची बायको, असं कुटुंब राहत होतं। मनोज हे पेशाने व्यावसायिक होते। त्यांनी एका छोट्या दुकानातून पॉलिमरचा व्यवसाय सुरू केला होता, जो नंतर मोठा होत गेला। त्यांच्या कंपनीचं सियागंजमध्ये कार्यालय होतं, जो त्यांचा मोठा मुलगा सौरभ चालवत होता। तर पिठामपूरमध्ये दुसरं कार्यालय होतं, जो सोमिल आणि धाकटा मुलगा हर्षित चालवत होता। सगळं काही सेट होतं। 2च दिवसांपूर्वी मनोज यांचे नातेवाईक विजय सेठिया हे त्यांच्या कर्करोगाचा उपचार करण्यासाठी आपल्या फॅमिली सोबत मनोज यांच्या घरी आले होते। 17 मार्चच्या रात्री या सगळ्या कुटुंबानं जेवण केलं। रात्री 12 पर्यंत गप्पा मारल्या आणि त्यानंतर आपापल्या खोलीत झोपायला गेले। पण नंतर जे घडलं त्यामुळं संपूर्ण इंदोर शहर हादरून गेले। 18 मार्चच्या पहाटे साधारणपणे 3:30 ते 4च्या दरम्यान मनोज यांच्या घरातून धुराचे लोट यायला सुरुवात झाली। समोरच्या रस्त्यावरून एक माणूस वॉकला जात असताना त्याला मनोज यांच्या पार्किंग मधून आगीचे लोट दिसले। त्यानं लगेच आरडाओरडा सुरू केला, ज्यामुळं आसपासच्या लोकांनी मनोज यांच्या घराकडे धाव घेतली। थोड्याच वेळात घराजवळ लोकांची प्रचंड गर्दी जमली। त्यांनी मनोज यांना आवाज देण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत आग संपूर्ण घरामध्ये पसरली होती। जमलेल्या लोकांनी लगेचच इंदोरच्या टिळकनगर पोलीस स्टेशनला याची माहिती दिली। तसंच अग्निशामक दलाला सुद्धा फोन केले, पण जोपर्यंत पोलीस आणि अग्निशामक दलाच्या गाड्या येतील तोपर्यंत लोकांनी आग विझवायला सुरुवात केली। घरात आग पसरल्यामुळं संपूर्ण घरात धूर झाला होता, ज्यामुळं मनोज यांच्या घरातले जागे झाले। सगळ्यात आधी सौरभ आणि त्याचे 2 भाऊ हे पळत बाहेर आले। त्यांनी कुटुंबातल्या लोकांना उठवायचा प्रयत्न केला, पण त्यांच्या घरात इलेक्ट्रिक लॉक असल्यानं आणि घरात लाईट नसल्यानं त्यांना बाहेरच पडता आलं नाही। त्यामुळे सौरभ, त्याचे 2 भाऊ आणि त्याची आई हे पहिल्या मजल्यावर बाल्कनीमध्ये आले आणि त्यांनी मदतीसाठी लोकांना आवाज द्यायला सुरुवात केली। शेजारच्यांनी जाळ्या तोडून एक शिडी लावली, ज्यामुळं त्या चौघांना बाहेर पडता आलं। इकडं सौरभ घरच्यांना वाचवण्यासाठी परत आत जात होता, पण तोपर्यंत घर धुरानं पूर्णपणे भरलं होतं। श्वास घेणंही कठीण झालेलं आणि समोर काहीही दिसत नव्हतं। परिस्थिती इतकी गंभीर होती की आत अडकलेले लोक सुद्धा आवाजही काढू शकत नव्हते। कोणीही बाहेरही पडू शकत नव्हतं। कोणीही मदतीसाठी हाक सुद्धा मारू शकत नव्हतं। सर्वजण जिथे होते तिथंच थांबले। सौरभची बायको सिमरन ही प्रेग्नंट असल्यानं ती एकाच जागी बसून राहिली होती। कुठेतरी आपल्याला वाचवायला येईल या आशेनं। साधारणपणे 4:30च्या दरम्यान अग्निशामक दलाची गाडी आली, पण तोपर्यंत घरात गॅसच्या टाकीचे एकामागे एक स्फोट झाले। स्फोट इतके भयंकर होते की ज्यामुळं घराची एक भिंत पडली। अग्निशामक दलाचे जवान आले, पण त्यांना सुद्धा घरात शिरता येत नव्हतं, कारण आग जास्त होती। म्हणून त्यांनी शेजारच्या घरावरून मनोज यांच्या घरात एंट्री केली आणि सकाळी 7 ते 8च्या दरम्यान संपूर्ण आगीवर नियंत्रण मिळवण्यात त्यांना यश आलं। जेव्हा त्यांनी घरात एंट्री केली तेव्हा कटरच्या मदतीनं इलेक्ट्रिक दरवाजे तोडले आणि त्यांना 8 मृतदेह जळलेल्या अवस्थेत आढळले। त्यात मनोज पुगलिया, सौरभची बायको सिमरन, विजय सेठिया, सुमन सेठिया,
छोटू सेटिया, राशी सेटिया, टिनू, 8 वर्षांचा तनय असे 8 मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतले आणि जवळच्या MGM हॉस्पिटलमध्ये पोस्टमॉर्टम करण्यासाठी पाठवून दिले. तर जखमी असलेल्या चौघांना महाराजा यशवंतराव रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल केलं. जेव्हा पोलिसांनी आग कशामुळे लागली याचा तपास सुरू केला तेव्हा प्राथमिक तपासात समोर आलं की त्या दिवशी रात्री मनोज यांची टाटा पंच ही त्यांच्या पार्किंगमध्ये चार्जिंगला लावली होती. चार्जिंग चालू असताना गाडीत अचानक स्पार्क झाला आणि गाडीला आग लागली, जी पुढे जाऊन संपूर्ण घरामध्ये पसरली. त्यात मनोज हे पॉलिमर व्यावसायिक होते, त्यामुळे त्यांच्या घरात केमिकलचे काही कॅन होते. त्यात घरात 10च्या आसपास सिलेंडर सुद्धा होते, त्यामुळं आगीचा भडका आणखीन वाढला. मनोज पुगलिया यांचं घर पूर्णपणे फर्निश्ड होतं. खास करून पहिला मजला प्लायवूड आणि लाकडी फर्निचरनं सजवलेला होता. त्यामुळे ही आग वेगानं पसरली आणि काही सेकंदातच संपूर्ण घर आगीच्या कसाट्यात सापडलं. त्यात घरात इलेक्ट्रिक लॉक असल्यानं आगी दरम्यान वीज पुरवठा बंद झाल्यामुळं अडकलेल्या लोकांना दरवाजे ओपनच करता आले नाहीत आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. यामध्ये रात्रभर EV कार चार्जिंगला लावल्यानं आणि त्यातही शॉर्ट सर्किट होऊन करंट मोठ्या प्रमाणात फ्लो झाल्यानं आग लागल्याचं सध्या बोललं जातंय. सध्या या प्रकरणाची सगळीकडे चर्चा आहे. EV गाडीत चार्जिंगच्या वेळेला शॉर्ट सर्किट झाल्यामुळे आग लागल्याची आणि घरात इलेक्ट्रिक लॉक असल्यानं बाहेर न पडता आल्यानं 8 लोकांचा मृत्यू झाल्याची. पण नक्कीच या सगळ्या प्रकरणामुळे पुन्हा एकदा EV गाडी आणि त्यांच्या चार्जिंगचा प्रश्न चर्चेत आला आहे. बाकी तुम्हाला या सगळ्या घटनेबद्दल नेमकं काय वाटतं? EV गाड्या खरंच सेफ आहेत का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.